श्रीरामपूर विभागातील 17 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 11 ऑगस्ट रोजी पोलिसांनी ऑल आउट ऑपरेशन व विशेष कोम्बिंग मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे। या मोहिमेत अनेक वर्षांपासून फरार असलेल्या 12 आरोपींना जेरबंद करण्यात आलं। तसेच 2 सराईत गुन्हेगारांकडून धारधार तलवारी जप्त करून शस्त्र कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले। श्रीरामपूर शहरात एकाच कारवाईत 4 किलो गांजा व कार असा सुमारे 5,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। शहरातील बेकायदेशीर भंगार दुकानांवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केलं। विविध दुकानांची पंचासमक्ष तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर संशयास्पद वाहनं व वाहनांचे सुटे भाग आढळून आले। यामध्ये कार, ट्रॅक्टर इंजिन, गिअरबॉक्स, दरवाजे, टायर, काचा, दिवे, रेडिएटर तसेच वाहनांच्या बॉडींचा समावेश आहे। वाहनांबाबत मालकी हक्काचे कागदपत्र किंवा समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने 6 भंगार व्यावसायिकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 124 नुसार 4 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या वाहनांचा स्त्रोत, खरेदी विक्री आणि संबंधित कागदपत्रांचा पुढील तपास न्यायालयाच्या परवानगीने करण्यात येणार आहे। दरम्यान अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात 40 गुन्हे दाखल करण्यात आले असून मटका व जुगार प्रकरणी 18 गुन्हे दाखल करण्यात आले। न्यायालयीन प्रक्रियेत 100 अजामीनपात्र वॉरंटची अंमलबजावणी करून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं, तर 146 जामीनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली। विविध प्रकरणातील 338 समन्सचीही बजावणी करण्यात आली आहे। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध 322 कारवाया करून 2,05,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या तिघांवर कारवाई करण्यात आली। अल्पवयीन मुलींचं अपहरण व विनयभंगांच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी शहरातील कॅफे व कॅन्टीनचीही तपासणी करण्यात आली। ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 8508। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।